आता बातमी आहे अजित पवारांनी केलेल्या एका विधानाची। इथून पुढे फक्त माझंच ऐका, बाकी कुणाचं ऐकायचं नाही। बरेच वर्ष बाकीच्यांचं ऐकलं, आता माझं ऐकायचं असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांना टोला लगावलाय। तर आजपर्यंत तुम्ही म्हणाल तसं वागलो असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका। आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकले, आता माझं ऐका। मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो, कारण प्रत्येकाला राजू लोकसभेपर्यंत दम धर। आजपर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलेलो, तुम्ही सांगाल तसं वागत आलेलो, तुम्ही सांगाल तशी कामं करत आलेलो। उलट सगळा जिल्हा कसा बरोबर राहील, तालुका कसा बरोबर राहील, तालुका राष्ट्रवादीमय कसा होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत आलो। आपल्याला आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे। मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली, काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। आपण पाठिंबा दिलाच की नाही? चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं। वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं। जास्त वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा, तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही काय तुमचा अनुभव आहे तो अनुभवाचा ज्ञानाचा सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही मला विचार करा की माझ्याबरोबर आज जवळपास 53 पैकी 43 आमदार येतात। 2 अपक्ष आमदार पाठिंबा देणारे देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे येतो। 9 विधान परिषदेच्या आमदारांपैकी 6 आमदार माझ्या बरोबर येतात। याचा अर्थ कुठंतरी मी घेतलेला निर्णय योग्य आहे, म्हणूनच बहुमताने लोक माझ्याबरोबर आले ना। का मी त्यांना दमदाटी केली, हे दोघांना माझ्याकडं नाही तर बघतोच तुझ्याकडं, असं काही केलं का?